कणकवली तालुक्यातील सावडाव गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला। वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच या विविध कार्यक्रमांनी वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं। यानिमित्त भक्तांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता। पाहुयात कसा साजरा झाला सावडाव गणेश मंदिराचा वर्धापन दिन।
श्रीराम आज झगडेंनी ह्या बांधलेल्या गणपती मंदिराचा आज वर्धापन दिन नित्याप्रमाणे साजरा करतायत। आज अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आपण पाहत आहात। सगळी रचना जी काही केलेली आहे ती सर्व मंडळी, त्यांचे परिवार आदी सर्व गोष्टी इथे उपस्थित आहे। सहस्रावतनाचा कार्यक्रम होऊन त्याच्यानंतर पूजा, त्यानंतर भजनं वगैरे आणि काही काही अतिशय सुश्राव असा संगीत सोहळा सुद्धा इथे रात्री होणार आहे। आणि अशा पद्धतीचा हा दरवर्षी दरवर्षी वाढत्या प्रमाणात असा होणारा हा कार्यक्रम हा निश्चितच त्यांच्या याला भूषणावा आहे। आपण सर्वजण उपस्थित राहिला आहात आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने सर्वांचं सहकार्य इथे लाभतं आहे, याबद्दल सर्वांना धन्यवाद। आणि त्यांना अशाच पद्धतीच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या परिवाराला उत्तम तऱ्हेचं हे लाभावं अशा पद्धतीची सदिच्छा आम्ही सर्वांतर्फे व्यक्त करतो। धन्यवाद। आज या गावामध्ये गणपती उत्सव सुरू झालेला आहे आणि परशुराम श्री झगडे आणि हा उत्सव सुरू केला 5-10 वर्षापासून सुरू केलेला आहे। त्याला माझ्या शुभेच्छा। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे हा वर्धापन दिन आपण 10 डिसेंबर या दिवशी या ठिकाणी साजरा करतो। संपूर्ण गावातली मंडळी, आमचे आप्तेष्ट नातेवाईक, प्रभुदेसाई गुरुजी, कामतेकर गुरुजी, सर्वच नातेवाईक आणि सर्वच ग्रामस्थ, डॉक्टर काटे, पुदरवटले सगळे, विलास पुजारे, अशा सगळ्या लोकांनी मिळून या कार्यक्रमाला चांगलं सहकार्य केलं आहे। त्यांच्या ह्या सगळ्या प्रेरणेतून हा कार्यक्रम होतो। या ठिकाणी उद्देश एकच आहे, गावातली सगळी माणसं एका ठिकाणी यावीत आणि एका गणपती चरणी नतमस्तक व्हावीत आणि सगळ्यांना सुख, शांती आणि समाधान लाभावं, हाच ह्या कार्यक्रमामागचा उद्देश आहे। सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, सगळ्यांना त्यांच्या ज्या मनोकामना असतील, इच्छा असतील त्या यथोचित पूर्ण व्हाव्यात म्हणून या ठिकाणी सकाळी नित्याची पूजा, नंतर सहस्र आवर्तनं, दुपारी महाप्रसाद, 3 वाजता सत्यनारायणाची महापूजा आणि 6 वाजता बरोबर या ठिकाणी दशरथ पांडुरंग पुजारी यांचं भजन, 7 वाजता वारकरी भजन तेलीवाडी गडमठ आणि संध्याकाळी बरोबर 8:30 वाजता रत्नागिरीच्या मिलिंद टिकेकर यांच्या त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी समिती स्थापन केली। त्यांचा सुमधुर गायनाचा आणि भावगीताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्यांच्या या सर्व त्या समितीच्या या ठिकाणी मृणाल टिकेकर या ठिकाणी आले आहेत, त्या ह्याच्याबद्दल त्याच माहिती सांगतील। मी मृणाल मिलिंद टिकेकर, माझे मिस्टर मिलिंद माधव टिकेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मधुमिलिंद प्रतिष्ठान अशी एक संस्था स्थापन केली आहे त्यांच्या स्नेहींनी आणि त्यांच्या संस्थेमार्फत आज आमचा शुभारंभाचा कार्यक्रम इथे होणार आहे आणि तो गणपतीच्या देवळात होणार आहे।
याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे. या सगळ्या स्तुत्य उपक्रमांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 10 डिसेंबर गणेश जयंती उत्सव या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. मंगळवार 10 डिसेंबर गणपतीचा 4था वर्धापन दिन आज संपन्न होत आहे आणि त्या वर्धापन दिनाला ग्रामस्थ, बंधू भगिनी, मित्र, आप्तेष्ट, पै पाहुणे फार दूरवरून सुद्धा या ठिकाणी गणपतीचे भक्तगण आलेले आहेत. कारण गेल्या 3 वर्षामध्ये लोकांना जो अनुभव आला, नवसाला जो पावणारा गणपती आहे, अक्षरशः तर काही ज्यांना 10-10 वर्ष मुलं नव्हती अशांना सुद्धा त्या गणपतीच्या प्रसादाने, आशीर्वादाने त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि माझी खरोखरच अशी इच्छा आहे की ग्रामस्थांनासुद्धा सुख, शांती, सौख्य लाभो अशी त्या गणपतीचरणी मी प्रार्थना करतो. आणि आज इथे जे भक्तगण आलेत, पै पाहुणे आलेत, मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. गणपती बाप्पा. परशुराम झगडे यांनी जे काय कार्य करतायत त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. झगडे यांनी जे आज गणपती मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्याचा आज वर्धापन दिन आहे. आज त्यांनी सावडाव गावामध्ये हे जे मंदिर उभारलेलं आहे त्यामुळे बऱ्याच भाविकांना या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेता येतं. तसंच त्यांनी जो परिसर सजवलेला आहे त्यामुळे येणाऱ्या भक्तांना खूप समाधान देऊन जातो. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी भजन, कीर्तन होतं, गायन होतं. म्हणजे आपला जो भारतीय संस्कृतीचा वारसा आहे तो एक चांगल्या प्रकारे जपला जातो आहे. त्याबद्दल या झगडे कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद. अशीच त्यांनी या ठिकाणी समाजाची सेवा करावी. ते पक्षाच्या माध्यमातून चांगली सेवा देतातच, पण अशा प्रकारे आपल्या गावासाठी त्यांनी असंच चांगलं काम करावं आणि त्यांनाही तशीच त्यांची भरभराट हो अशी मी त्या गणपती चरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. परशु एका वर्गातले आम्ही दोघे आणि आतापर्यंत सावडाव गावाचा एक वैशिष्ट्य म्हणजे धबधबाच फेमस होता. पण परशुने एक असं वेगळा एक उपक्रम राबवला की त्यांनी एक प्रेक्षणीय असं देऊळ इथे उभारलं आणि सर्वांसाठी एक ते प्रेक्षणीय स्थळ झालं. आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर केला आहे. ह्यापुढे त्याला गणपतीकडनं आणि माझ्या कुलदेवतेकडनं खूप खूप शुभेच्छा देतो मी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.